तरी आता 2 घंटे उन्हामध्ये बसल्याने काही फरक पडत नाही. आपल्याला न्याय पाहिजे. आणि कोण म्हणतं न्याय देणार नाही? हा विलास रुपये घेतल्याशिवाय राहणार नाही. एवढं धन्यवाद बोलून धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. मर गया तो गम नहीं. नमस्कार, मी शांतनु आणि आपण बघत आहात संगमनेरची एकमेव आधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी वेग न्यूज. एक नजर टाकूया आताच्या काही ठळक घडामोडींवर. अनेक मागण्यांच्या पूर्ततेसाठी महिलांचा तहसील कार्यालयावर मोर्चा. अनेक मागण्यांच्या पूर्ततेसाठी विलासभाऊ रुपवते प्रतिष्ठानच्या वतीने तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. विलासभाऊ रुपवते प्रतिष्ठान आणि त्या संलग्न असलेल्या महाराष्ट्र निराधार महिला संघटना आणि महाराष्ट्र देवदासी महिला संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र सरकारने निराधार म्हणजे विधवा महिलांना मासिक अनुदान रुपये 2000 द्यावे. संजय गांधी निराधार योजनेतील जाचक अटी रद्द करून महिलांना आयुष्यभर पेन्शन मिळावी. देवदासी महिलांचे स्त्री पुनर्वसन होईपर्यंत त्यांना शासनाने दरमहा 2000 रुपये अनुदान देण्याची अर्थसंकल्पामध्ये वेगळीच तरतूद करावी. अशा एक ना अनेक मागण्यांसाठी हा विराट मोर्चा काढण्यात आला होता. संलग्न महाराष्ट्र निराधार महिला संघटना, महाराष्ट्र देवदासी महिला संघटनांच्या वतीने निराधार महिलांच्या विविध मागण्यांकरिता कायनेटिक चौक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान महामार्गावरील वाहतूक दुतर्फा ठप्प झाली होती. उपेक्षित जीवन जगणाऱ्या समाज घटकांसाठी कल्याणकारी योजना राबवणे याकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याने गरीब, निराधार महिला आणि देवदासींच्या विविध मागण्यांसाठी विलासभाऊ रुपवते प्रतिष्ठानच्या वतीने कायनेटिक चौकात भव्य रस्ता रोको करण्यात आला. आंदोलकांनी निराधार महिलांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रतिनिधींकडे दिले. या निवेदनात निराधार विधवा महिलांना 2000 रुपये अनुदान, संजय गांधी योजनेतील जाचक अटी शिथिल करून पेन्शन अनुदानाची अर्थसंकल्पात तरतूद, पिवळे रेशन कार्डची मागणी यासह अनेक मागण्यांचा समावेश होता. या आंदोलनासंबंधी गणेश फटागळे, बापू कांबळे आणि वंदना शिरोडे यांनी अधिक माहिती नगर न्यूजला बोलताना दिली. महाराष्ट्र देवदासी संघटना आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत. महाराष्ट्र सरकारने निराधार विधवा महिलांना मासिक अनुदान 2000 द्यावे. संजय गांधी निराधार योजनेतील जाचक अटी रद्द करून महिलांसाठी आयुष्यभर पेन्शन मिळावी. देवदासी महिलांचे पितृपुनर्वसन होईपर्यंत त्यांना शासनाने दरमहा 2000 रुपये अनुदान, अर्थसहाय्य संकल्पामध्ये वेगळी तरतूद करावी. निराधार विधवा व देवदासी महिलांना अंध व अपंग व्यक्तींना दारिद्र्य रेषेखालील पिवळे रेशनिंग कार्ड मिळावे. ज्या महिलेचे पती मयत झालेले असतील त्यांना त्यांच्या मृत्यूच्या दाखल्याशिवाय रेशनिंग कार्ड मिळावेत. रॉकेलचा दर प्रति लिटर 2 रुपये करण्याकरिता केंद्र सरकारने राज्य सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा. जो काही शिर्डीला येताना ॲक्सिडेंट झाला होता, तो ॲक्सिडेंट नसताना तो एक अपघात घडवून आणलेला आहे. ॲक्सिडेंटचा एक अंदाज आहे, तर त्याची एक CBI मार्फत आपल्याला चौकशी व्हावी ही एक आपली एक विनंती आहे. की सगळ्या जेवढ्या लेडीज आहेत त्या कुणी अपंग आहे, कुणी निराधार आहेत, ह्यांना सहकार्य करणं हे सरकारचं काम आहे. त्यासाठी आम्हाला फक्त सरकारची जेवढ्या आम्ही मागण्या करतो त्या आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात हीच आमची अपेक्षा आहे. कारण महिलांना फक्त हा आधार, जो सरकार आधार देणार ह्याची अपेक्षा आहे.
गोरगरीब यांचं काय पुढचं भवितव्य काय ह्याच्यासाठी आम्हाला सरकारची गरज आहे आणि ती आमच्या प्रत्येक मागण्या सरकारने पूर्ण कराव्या ही आमची अपेक्षा आहेत. पदाच्या त्या खाली कराव्या, ह्या फक्त आमच्या संपूर्ण मागण्या त्यांनी पूर्ण कराव्यात ही सगळ्या महिलांतर्फे मी मागणी करते. या आंदोलनात पद्मा उपाध्ये, शोभा उपाध्ये, हिरा जाधव, प्रियंका अकोलकर, लता अकोलकर, चंद्रकला आल्हाट, विमल वाघमारे, कमल रोडे, मीना पेत्राम, ज्योती भिंगारदिवे, सुमन पोटे, सत्यभामा अकोलकर, राजू पंचमुख, बाळासाहेब तामणे, दत्तात्रय वराडे यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या. आंदोलनादरम्यान महामार्गावरील वाहतूक दुतर्फा ठप्प झाली होती. वृत्त संपादन विभाग, नगर न्यूज लाईन, अहमदनगर.